टीए आर्मी रॅली भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। टीए आर्मी रॅली भरती संदर्भात एक अपडेट आलाय। ते अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। आणि टीए आर्मी रॅली भरतीमध्ये महाराष्ट्र हा 4 झोनमध्ये येते, एक लक्षात ठेवा। तर महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो टीए आर्मी रॅली भरती या ठिकाणी कधीपासून या ठिकाणी निघत आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट होती की सर टीए आर्मी रॅली भरती महाराष्ट्रात कोणत्या तारखेला येणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे। तर मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे। टीए आर्मी रॅली ही ओपन आर्मी रॅली भरते, कोणताही फॉर्म नाही भरावा लागत, ऑफलाईन भरतीवर जावं लागते। सर्व डॉक्युमेंट घेऊन यामध्ये 8वी पास 10वी पास वाले महाराष्ट्रातील ऑल इंडियातले महाराष्ट्रातले विद्यार्थी या ठिकाणी टीए आर्मी रॅली भरती या ठिकाणी देऊ शकता, एक लक्षात ठेवा। तर टीए आर्मी रॅली भरतीमध्ये जर आपण पाहिलं तर 8वी पास 10वी पास लागते। आणि टीए आर्मी रॅली भरती जर आपण या ठिकाणी पाहिलं तर टीए आर्मी रॅली भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर टीए आर्मी रॅली जे विद्यार्थी मित्रांनो कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे। उंच वगैरे किती आहे, त्याचबरोबर ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, निवड प्रक्रिया आहे। आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जे सेंटर आहे तर पहा देवराळी सेंटर नाशिक झालं, कोल्हापूर सेंटर झालं, बेळगाव कर्नाटक झालं, त्याचबरोबर सिकंदराबाद तेलंगणा झालं, कोइंबतूर तामिळनाडू झालं, ठीक आहे। तर हे 4-5 सेंटरवर महाराष्ट्राची भरती राहते, एक लक्षात ठेवा। महाराष्ट्रातले विद्यार्थी या 4 ते 5 सेंटरवर 4 सेंटरवर कोणत्याही सेंटरवर या ठिकाणी जाऊ शकता भरती द्यासाठी। तर या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण माहिती तुम्हाला टीए आर्मी रॅली भरतीबद्दल सांगणार आहे, ते अपडेट दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखळे तुमचा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून टीए आर्मी रॅली भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। टीए आर्मी रॅली भरतीमध्ये जे शैक्षणिक पात्रता आपण विचार केला तर शिक्षण यामध्ये 8वी पास 10वी पासवर भरती देता येते। आणि वयोमर्यादा जर आपण विचार केला टीए आर्मी रॅली भरतीमध्ये तर टीए आर्मी रॅली भरतीमध्ये वयोमर्यादा 18 ते 42 वर्षापर्यंत आपल्याला भरती देता येते। आणि उंची यामध्ये टीए आर्मी रॅली भरतीमध्ये उंची फक्त 160 सेंटीमीटर लागते, एक लक्षात ठेवा। छाती 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, एक लक्षात ठेवा। उंची खूप कमी यामध्ये मागितली आहे, त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना संधी भेटणार आहे। आणि टीए आर्मी रॅली भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 30-40 हजार रुपये महिना भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, रेग्युलर जॉब आहे, परमनंट जॉब आहे। तर टीए आर्मी रॅली भर्ती संदर्भात एक अपडेट आला है, स्क्रीनवर तुम्ही बघू शकता। इंडियन आर्मी में नौकरी का मौका 3806 पदों पर होंगी भरती। योग्यता क्या है, सोल्जर जीडीच्या साठी 10वी पास आणि त्याचबरोबर ट्रेड्समॅन साठी 8वी पास 10वी पास। आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी अगर आप इंडियन आर्मी में नौकरी करना चाहते हैं तो यह शानदार मौका है। प्रादेशिक सेना टेरिटोरियल आर्मी ने वर्ष 2026 के लिए 3806 पदों पर भर्ती की अधिसूचना जारी की है। यह भर्ती रैली के माध्यम से अगस्त सितंबर 2026 तक आयोजित की जाएंगी। आणि त्याचबरोबर पद कोणते असणार आहे, सोल्जर जनरल ड्यूटी, सोल्जर क्लर्क, ट्रेड्समॅन, अन्य संबंधित पद असणार आहे। कहाँ होंगी रैली, तर भर्ती रैली विभिन्न इन्फंट्री बटालियन केंद्रों पर आयोजित होंगी। प्रमुख रैली केंद्रों में अमृतसर, लुधियाना, जालंधर, बारामुल्ला, राजौरी, बरेली, मेरठ, अल्मोड़ा, अंबाडा, पालमपुर, शिमला, कोटा, जयपुर, श्रीगंगानगर और दिल्ली शामिल है। उम्मीदवारों को अपने झोन के अनुसार रैली में भाग लेना है। तर ही जी भरती है आणि चयनित उम्मीदवार को 15,500 से 69,400 रुपये प्रति महीना सैलरी मिलेंगी। जनरल ओबीसी और ईडब्ल्यूएस वर्ग के लिए आवेदन शुल्क 100 रुपये और जबकि एससी के लिए शुल्क नहीं है। आता ही जी टीए आर्मी रॅली भरते हे झोन 2 ची निघाली सध्याच्या कंडिशनला। झोन 2 मध्ये कोणकोणते सेंटर येते, अमृतसर सेंटर, लुधियाना, जालंधर, बारामुल्ला, राजौरी, बरौली, मेरठ झाला, अल्मोड़ा, अंबाला, त्याचबरोबर पालमपुर, शिमला, कोटा, जयपूर, श्रीगंगानगर। तर बस सिग्नल एक भेटलेला आहे की ह्या ज्या इथं आहे ह्या सेंटरवर जे विद्यार्थी मित्रांनो ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये टीए आर्मी रॅली भरती निघत आहे। झोन 2 ची ही भरती आहे। आणि आपलं महाराष्ट्र झोन 4 मध्ये येते, एक लक्षात ठेवा। महाराष्ट्राचे जे सेंटर आहे झोन 4 मध्ये येते। महाराष्ट्रामध्ये कोणकोणते सेंटर आहे, देवराळी सेंटर नाशिक आहे, बेळगाव कर्नाटक आहे, कोल्हापूर सेंटर आहे, सिकंदराबाद तेलंगणा झालं, ठीक आहे। तर ह्या 4 सेंटरवर महाराष्ट्राची जे विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी भरती राहते। जे 2024 ची भरती होती त्यावर देवराळी सेंटर, नाशिक, कोल्हापूर सेंटर, त्याचबरोबर या ठिकाणी बेळगाव कर्नाटक, त्याचबरोबर जे कोइंबतूर तामिळनाडू हे सुद्धा सेंटर
सेंटर होता आणि 2025ची जी भरती होती टीईची मागच्या वर्षीची, तर त्यावेळेस नोव्हेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्राची भरती निघाली होती। त्यावेळेस देवराळी सेंटर नाशिकला भरती होती, बेळगाव कर्नाटकला भरती होती, कोल्हापूर सेंटरवर भरती होती, सिकंदराबाद तेलंगणाला भरती होती। मी स्वतः भरती दिलेली आहे, तर मला माहिती आहे या ठिकाणी अनुभव कशा प्रकारे आहे। तर टी आर्मी रॅली भरती तर मी तुम्हाला एक किस्सा या ठिकाणी सांगून देतो। तर पहा किती पोरं या ठिकाणी घेते ते सुद्धा तुम्हाला सांगून देतो। टी आर्मी रॅली मी नोव्हेंबर महिन्यामध्ये दिली आहे, एक लक्षात ठेवा। 15 ते 16 तारीख, कोणती तारीख एवढी मला लक्षात नाही आहे, पण मी या ठिकाणी देवराळी सेंटर नाशिकला भरती दिली आहे। माझे जे मित्र आहे कोल्हापूरला पण गेले होते, बेळगाव कर्नाटकला पण गेले होते, सिकंदराबाद तेलंगणाला पण गेले होते। काही काही विद्यार्थी लागले सुद्धा आहे, ग्राउंड सुद्धा काढले होते काही विद्यार्थ्यांनी आणि काही कटले सुद्धा, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर त्यांनी सांगितलं काही काही विद्यार्थी माझे जे मित्र सांगे तर कोणी 6 सांगे, 8 सांगे, 2 सांगे, 4 सांगे, अशा प्रकारे सांगे। पण मी स्वतः त्या ठिकाणी मी या ठिकाणी जे आजमावलं आहे, त्या ठिकाणी आम्ही देवराळी सेंटर नाशिकला एक दिवस अगोदरपासून त्या ठिकाणी रांगेमध्ये लागलो, रात्री 12 वाजतापासून रांगेमध्ये लागलो, तर सकाळचे दुपार होईपर्यंत आम्हाला बसून ठेवलं। त्यानंतर दुपारी 2 वाजता जे 1 ते 2 वाजताच्या दरम्यान जे विद्यार्थी मिळवणं त्या ठिकाणी आम्हाला तिथून गाडीत बसवलं त्यांच्या आर्मीच्या, आणि त्यांनी आणखीन अंदर सेंटरमध्ये नेलं। सेंटरमध्ये नेल्यानंतर त्या ठिकाणी पहिले बसवलं, त्यानंतर आणखीन त्या ठिकाणी बॅगा वगैरे ठेवायला लावल्या, आणि त्यानंतर जे विद्यार्थी मिळून आमच्या बॅचमध्ये 200 विद्यार्थी सोडले होते, आणि 200 मधून पोरं जे पास केले तर ते जवळपास या ठिकाणी 12 विद्यार्थी रनिंगमध्ये पास केले, एक लक्षात ठेवा। 12 विद्यार्थी आमच्या बॅचमध्ये घेतले, 200 पोरं सोडले होते, 200 पैकी 12 विद्यार्थी घेतले होते। आणि टायमिंगचा जर आपण विचार केला 5 मिनिट 10 सेकंडपर्यंत टायमिंग होता, मी पुरं त्या ठिकाणी पाहिलं, पण मी रनिंगमध्ये त्या ठिकाणी खटलो, मी स्वतः रनिंग दिली। त्या ठिकाणी 2.5 राऊंड मारायचे होते, 600चं ते ग्राउंड होतं, देवराळी सेंटर नाशिकचं मातीचं ग्राउंड होतं। मी सुद्धा म्हणजे दुसऱ्या राऊंडलेच जे विद्यार्थी म्हणून आमचे त्या ठिकाणी दोरी त्यांनी टाकून दिली, म्हणजे कसं टायमिंग आमचा जास्त झाला होता, एक लक्षात ठेवा। त्यामुळे दुसऱ्या राऊंडलेच त्यांनी जे दोरी टाकली त्या ठिकाणी, त्यामुळे आम्ही कटून त्या ठिकाणी गेलो, मी सुद्धा कटलो त्या ठिकाणी रनिंगमध्ये। तर अशा प्रकारे रनिंग झाल्यानंतर जे पुलअप्स वगैरे काढायला लावते, त्यानंतर आपलं त्या ठिकाणी जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपलं चेक केलं जाते, त्यानंतर मेडिकलला सुद्धा आपल्याला बोलावलं जाते। अशी प्रोसेस जी आहे टी आर्मी रॅली भरतीची आहे, एक लक्षात ठेवा। तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर टी आर्मी रॅली भरती कधी निघणार आहे। आता बस सध्याच्या कंडिशनला आपल्याला सिग्नल भेटलेला आहे की टी आर्मी रॅली भरती 3806 जागांसाठी निघत आहे, यावर्षी हे सिग्नल भेटलेलं आहे। आणि ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये ह्या झोन 2 मध्ये टी आर्मी रॅली भरतीचं या ठिकाणी शेड्यूल आलेलं आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। भरती या ठिकाणी सुरू होत आहे, त्यामुळे महाराष्ट्राची जी भरती आहे हे झोन 4 मध्ये होते, तर महाराष्ट्राची जी टी आर्मी रॅली भरती आहे हे या ठिकाणी सप्टेंबरच्या एंडिंग किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये टी आर्मी रॅली भरती महाराष्ट्राची येण्याचे पुरेपुरे या ठिकाणी संभावना बनत आहे, एक लक्षात ठेवा। विद्यार्थी म्हणून डायरेक्ट भरतीवर जाता येते, सर्व डॉक्युमेंट घेऊन जायचे, कोणताही फॉर्म नाही भरायला लागत, एक दिवस अगोदर जाता त्या ठिकाणी रांगेमध्ये लागून जावं लागते, ठीक आहे। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जे सेंटर आहे दरवर्षी देवराळी सेंटर नाशिकला टीईची भरती राहते, कोल्हापूर सेंटरला भरती राहते, बेळगाव कर्नाटकला पण भरती राहते, आणि एक वेगळं दुसऱ्या राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राची भरती राहते। म्हणजे इकडली भरती दिल्यावर आपल्याला दुसऱ्या राज्यामध्ये सुद्धा भरती देता येते, कारण की तिथली डेट वेगळी राहते। पण 3 जे सेंटर आहे देवराळी सेंटर, नाशिक, कोल्हापूर सेंटर आणि त्याचबरोबर या ठिकाणी बेळगाव कर्नाटक, या 3 सेंटरवर एका दिवशी 15-15, 16-16 जिल्ह्याचे विद्यार्थी बोलावतात ते, आणि 3 सेंटरवर एकाच दिवशी तारीख राहते, एक लक्षात ठेवा। त्यामुळे आपल्याला 3 पैकी एका सेंटरवर जाता येते। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्या दिवसात थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट शोमध्ये जय हिंद।